मित्रहो नमस्कार. एकांत रायडर चॅनलवर आपण आमरस थाळी महोत्सव साजरा करतोय, ज्याचा अर्थ दर शुक्रवारी तुमच्या समोर एक नवीन आमरस थाळी. आमरस थाळी महोत्सवाच्या पहिल्या भागात आपण दुर्वांकूरची थाळी जी आहे ती कव्हर केली होती. त्याच्यानंतर आपण सुकांता ही थाळी कव्हर केली. जेव्हा मित्रांनो आपण आमरस थाळीबद्दल बोलतो तेव्हा सुकांता किंवा दुर्वांकूर या दोन थाळ्यांना आपण दुर्लक्षित करून चालत नाही, कारण या दोन थाळ्यांनी आमरस थाळी, अनलिमिटेड आमरस थाळी ही कल्पना पुण्याच्या घराघरातच काय, पुण्याच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेरही पोचवली. एवढंच काय, जेव्हा एक भारतीय एका विदेशी पाहुण्याला पुण्याचं खाद्यसंस्कृतीबद्दल सांगायला जातो ना, तेव्हा तो आमरस थाळी शोधतोच शोधतो. तर जशी आपण ही पुण्यातली जुनी 2 ठिकाणं कव्हर केली, तशी आता येत्या शुक्रवारी, जे आता 3 शुक्रवार उरलेत, त्याच्यात तुम्हाला 3 नवीन पद्धतीच्या आमरस थाळी देणारी ठिकाणं तुमच्यासमोर आणणार आहे. तर आजची आमरस थाळी कोणती, त्याची चव कशी, त्याच्या किमती काय, आणि हो, या थाळीचे काही डिस्काउंट ऑफर्स आहेत का, जाणण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. मित्रहो, आमरस थाळी महोत्सवात आपण आज घेऊन आलो आहोत तुमच्यासमोर घोले रोडवर स्थित राजपुरुष ही आमरस थाळी. डावीकडनं जेम रोडचा किंवा बालगंधर्व चौकातून तुम्ही येता आणि उजवीकडे हा रोड तुम्हाला आपटे रोडकडे घेऊन जातो. दुचाकीसाठी यांचं खाजगी पार्किंग आहे आणि यांच्या या पार्किंगमध्ये जर गर्दी नसेल तर 5 ते 6 चारचाकी गाड्याही मावतात. आणि जर तिथे तुम्हाला तुमच्या चारचाकी गाड्यांसाठी जागा मिळाली नाही तर काळजी करू नका, यांच्याकडे वॅले सर्व्हिस पण आहे, म्हणजे यांचे ड्रायव्हर तुमची गाडी सुरक्षित पार्क करून ठेवू शकतात. आणि असा काहीसा आहे राजपुरुष या हॉटेलमधलं हा ॲम्बियन्स किंवा हे आतले दृश्य. आम्ही इथे मतदानाच्या दिवशी आलो होतो आणि आत्ता जरी एवढी गर्दी नसेल, तेव्हा आम्ही निघताना मात्र हे हॉटेल खचाखच भरलं होतं. हा आहे इथल्या हॉटेलमध्ये मिळणारा आजच्या थाळीचा मेन्यू. प्रत्येक कॅटेगरीच्या खाली तुम्हाला कुठले पदार्थ मिळणार आहेत ते सगळे इथे या लिस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. इथे दिलेल्या माहितीप्रमाणे तुम्हाला एकूण 24 पदार्थ मिळतात. एकूणच ही थाळी गुजराती, राजस्थानी आणि महाराष्ट्रीयन अशी दिसते. इथे आल्या आल्या तुमचं स्वागत केलं जातं वेलकम ड्रिंकनी. आम्हाला आज मिळालं होतं लिंबू सरबत. ना दुर्वांकूरमध्ये ना सुकांतामध्ये आम्हाला वेलकम ड्रिंक मिळालं. सुकांतामध्ये आधी द्यायचे, पण त्यांनी आता का बंद केलं हे मला माहिती. वेलकम ड्रिंकनी मित्रांनो मला तसा फारसा काही फरक पडत नाही, पण जर मिळत असेल आणि चवीला चांगलं असेल तर का नाही. आणि आजचं लिंबू सरबत चवीला अतिशय सुंदर होतं, एकदम रिफ्रेशिंग होतं आणि जास्त थंड मुळीच नव्हतं. चला आता पटकन तुम्हाला थाळीमधल्या एक पदार्थाची ओळख करून देतो. ही आहे कैरीची भाजी, ज्याच्याबद्दल तुम्हाला मी नंतर अजून थोडी माहिती देईन. त्याच्यापुढे ही आहे पनीरची भाजी आणि ही आहे आपली बटाट्याची सुक्की भाजी, त्यात थोडी मेथी पण त्यांनी दिलेली आहे. हा आहे राजमा, जो पंजाबी पद्धतीने बनवलेला आहे. ही आहे शेवग्याची आमटी, त्याच्यानंतर ही आहे कढी आणि हे आहे या थाळीसोबत मिळणारं चाट. त्याच्यानंतर ही आहे मित्रांनो गोड आमटी, जी मला वाटतं गुजराती आमटी आहे. आणि हा आहे कोल्हापूरचा फेमस पांढरा रस्सा. आणि ऑफकोर्स हे आहे आमरस, तिखट चटणी, गोड चटणी, ठेचा मिरचीचा आणि हे थोडंसं सॅलड. त्यानंतर नमकीनमध्ये पिझ्झा टॉपिंगवाला एक ढोकळा दिलेला आहे, त्याचबरोबर दिली आहे राजवाडी कचोरी. त्याच्यानंतर आपल्याला मिळते एक पुरी, 2 फुलके आणि एक आगळा वेगळा नवीन पदार्थ, तो म्हणजे कैरीचा ठेपला. हो, सोबत तुम्हाला एक ग्लास ताक पण दिलं जातं. आणि नंतर आम्हाला आमच्या प्लेटमध्ये मिळाली डॉलर जिलबी आणि त्याच्यावर टाकलेली ही मस्त रबडी. तर अशा पद्धतीने आता ही आपली थाळी पूर्ण झालेली आहे. चला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण यांचं हे चाट खाऊन पाहूया. यात काय काय आहे ते जरा बघूया. जाऊन दे, आपण ना काय करूया, आधी डायरेक्ट एक पहिला घास घेऊन पाहूया. वाव मित्रांनो, हे अतिशय सुंदर असं चाट मिळालं आहे मला. यात मला पापडीचा कुरकुरीतपणा, त्याच्यानंतर जी टिक्की आहे त्याचा एक सॉफ्टपणा आणि त्याचसोबत कांदा, दही तर अतिशय गोड आणि थंड मस्त आहे. आणि सोबत ना मित्रांनो बहुतेक
येस, मूग आहेत मित्रांनो याच्यात. मुगाची ही चव लागते याच्यात. अतिशय सुंदर असं हे हेल्दी चाट म्हणता येईल, कारण ह्याच्यात मूग आहेत. तुम्ही बघताय मी एक चमचा घेतला आणि मी थांबूच नाही शकलो, ते पूर्ण संपवून टाकला मी चाट. खरंच खूपच सुंदर. अजूनही मागवेल मी हे. आता सुरुवात करूया यांच्या एक एक भाजीनी. या थाळीमध्येही तुम्हाला एकूण 4 भाज्या मिळतात. ही मित्रांनो कैरीची भाजी, ज्याला गुजरातीमध्ये कैरी की लोणची म्हणतात, आणि मी ही पहिल्यांदाच खातोय, म्हणून या भाजीची चव कशी असेल याच्याबद्दल थोडीशी उत्सुकता देखील आहे. सर्वप्रथम कैरीचा आंबटपणा तुम्हाला लागतो, त्याच्यानंतर त्याच्यात गूळ आहे मित्रांनो, गुळाचा गोडसरपणा, आणि येस थोडी फोडणी आहे तिखटाची ती. त्याच्यानंतर मित्रांनो ही पनीरची भाजी आहे, ही ट्राय करून बघूया. ही कुठली होती बरं? ही मित्रांनो पनीर अंगारा होती. चव बघूया. चव मित्रांनो अंगारा जरी असली तरी फार काही तिखट नाही आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो पनीर एकदम सॉफ्ट आहे, एकदम फ्रेश. वाव, इथल्या पनीरची क्वालिटी लाजवाब आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ही बटाटा आणि मेथी जी सुकी भाजी आहे, कोरडी भाजी, ती आपण ट्राय करून बघू. मला मित्रांनो आपली बटाट्याची जी भाजी असते ना, जी कोरडी भाजी असते, जी घरी बनते किंवा कुठल्या लग्नात मिळते, त्या पद्धतीची वाटली. मेथीची तर मला अशी फारशी टेस्ट नाही आली, पण चांगली आहे. तुम्हाला जर कोरडी बटाट्याची भाजी आवडत असेल तर ही आवडेल. त्यानंतर ही आहे राजम्याची भाजी. ही पंजाबी ग्रेव्ही स्टाईलमध्ये बनवलेली भाजी आहे मित्रांनो. ही थोडी ठीक आहे मित्रांनो, थोडासा हलकासा तिखटपणा याच्यात चालला असता, पण वाईट तर मुळीच नाही आहे. सगळ्या भाज्या इथल्या मला खूप आवडल्या. एक ही भाज्यांनी मला निराश नाही केलं. आता यांच्या नमकीनमध्ये ही जी कुठली कचोरी आहे, राजवाडी कचोरी, येस राजवाडी कचोरी, ही ट्राय करून बघूया. छोटीशी कचोरी आहे, मस्त लाल चटणीबरोबर खाऊन बघू, गोड चटणीबरोबर. छान आहे मित्रांनो. जर थाळीमध्ये नमकीन असेल ना तर मला खूप आवडतं. हे असं काहीतरी याच्यातलं फिलिंग आहे जे मला वाटतं डाळ आहे कुठली तरी, आणि असं ते स्टफिंग आहे आतलं. खरं तर माझ्यासाठी हा एका घासाचा पदार्थ आहे, पण तुमच्यासाठी तुम्हाला आत दाखवायचं होतं की काय काय आहे, म्हणून एक घास घेऊन तुम्हाला दाखवलं. या दोन्ही जे गोड आणि तिखट चटणीबरोबर हा पदार्थ उत्तम लागतोय, मस्त. हे घेत राहीन मी पुन्हा. आता हा पिझ्झा टॉपिंगवाला ढोकळा ट्राय करूया. पांढरा इडलीसारखा ढोकळा आहे आणि त्याच्यावर पिझ्झा सॉस आणि काही भाज्या टाकलेल्या आहेत त्यांनी पिझ्झाच्या. टेस्ट करून बघूया चव काय ते. चव सॉसमध्ये मित्रांनो पिझ्झा सॉस तुम्हाला मिळतोय, आणि ढोकळा आपला नॉर्मल ढोकळा आहे. हा पदार्थ ठीकठाक आहे, पण मला ढोकळा आवडतो म्हणून हाही पदार्थ मी परत घेईन. एक गोष्ट म्हणजे या ढोकळ्याबरोबर तुम्हाला वेगळेच ते पिझ्झाचे सॉस दिलेत ना, म्हणून तुम्हाला चटणी लावायची गरज नाही या ढोकळ्यासोबत. आता ही शेंगांची आमटी आहे ना मित्रांनो, ती ट्राय करूया. शेंगांची आमटी जी आहे ना मित्रांनो, ती मला आवडते. विशेष म्हणजे मला शेंग आवडते. ही आधी नव्हती आवडत, पण जेव्हापासून आईने सांगितलं आहे की शेंगा या शरीराला फायदेशीर असतात, कॅल्शियम असतं, तेव्हापासून मी आवर्जून शेंगा खातो. आणि या आमटीची चव सुरेख आहे. मस्त शेंगांचा जो फ्लेवर आहे तो त्या आमटीमध्ये उतरलेला आहे. आणि आता ही कढी पाहूया. ही गुजराती कढी नाही आहे, त्यांनी स्पेसिफिकली त्याच्यात मेन्शन नव्हतं केलं, पण थोडीशी गोड आहे ही कढी. महाराष्ट्रीयन कढीच आहे, पण थोडी गोडसर ठेवली त्यांनी, तिखट नाही केली जास्त. आणि ही गोड दाल आहे मित्रांनो, ही गुजराती दाल आहे, म्हणून ही अर्थात गोड असणार आहे. नॉट बॅड मित्रांनो. ही फार काही वाईट नाही आहे बरं का. जी आपली गोड आमटी बनते ना कधी कधी घरी बनते बघा, गोड तिखटाबरोबर, नाही काय म्हणतात, गोडा मसालाबरोबर, तशी ही चव आहे. छान आहे ही चव. म्हणजे साध्या भाताबरोबर ही छान जाईल. कढी किंवा आमटीला जर गुजराती हा शब्द जोडला तर मी जरासा घाबरतो. आणि हा आहे कोल्हापूरचा फेवरेट पांढरा रस्सा, अर्थात हा शुद्ध शाकाहारी आहे. हा ठीकठाक आहे मित्रांनो, काहीतरी वेगळी कन्सेप्ट. आणि आता ज्यासाठी इथे आपण आलो होतो ते म्हणजे आमरस, आणि त्याच्यासाठी मी खास आमरस पुरी हा घास घेणार आहे. जवळपास प्रत्येक आमरस थाळीच्या आमरसामध्ये पल्प मिक्सच असतो, म्हणून ते मनात ठेवूनच हा पहिला घास घेतो. याच्यातही पल्प मिक्स आहे, पण इथला आमरस चांगला आहे, मला आवडला, छान आहे. आणि पुरीबरोबर तर मस्त जातो आहे. हलकीशी मला माझाची टेस्ट आली, पण आमरस छान आहे मित्रांनो. डेफिनेटली याच्यात पल्प मिक्स आहे, पण तरी इथला आमरस मला त्या तिन्ही थाळ्या, आत्तापर्यंत ज्या 3 थाळ्या मी ट्राय केल्या त्यापैकी हा आवडला. दुर्वांकूरचाही मला आवडला होता. सुकांताचा तर अतिशय भंगार आमरस होता मित्रांनो. आता हा कैरीचा ठेपला मी ट्राय करतोय चटणीबरोबर. काहीतरी वेगळे. मला कैरीची जर चव नाही लागली, ती कदाचित आपण हा शिजवला असेल म्हणून ती कैरीची चव गेली असेल, पण ठेपला आहे. गुजराती पदार्थ तुम्हाला जर आवडत असेल तर काहीतरी वेगळं तुम्ही ट्राय करू शकता. आणि इथे या वेगवेगळ्या चटण्या आहेत, त्याच्याबरोबरही तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता.
चांगलं आहे, आत्तापर्यंत एकही पदार्थांनी मित्रांनो निराश मुळीच नाही केलं. ही पहिलीच अशी थाळी आहे मित्रांनो जी मी पूर्णपणे एन्जॉय करतोय. या आमरस थाळीचा मित्रांनो आमरसची कन्सिस्टन्सी पहा. या वाटीवरनं एक आठवलं, दुर्वांकूर आणि सुकांताच्या कंपॅरिझनमध्ये या ज्या वाट्या आहेत याचा आकार मला जरा कमी वाटला. आमरसचं बोलायचं झालं तर मित्रांनो इथलाही आमरस मला आवडला. मला दुर्वांकूरचाही थोडाफार आवडला होता, पण तिथली एकूण थाळी जी आहे ती मला एवढी फारशी पटली नव्हती, कारण का 450च्या हिशोबाने मला ती थाळी फारशी पटली नाही. पण तिथला आमरसही चांगला होता, त्याच्यात थोडासा हापूसची चव होती. याच्यातही तुम्हाला एक डेफिनेटली पल्प तर आहे, पण आमरस तुम्हाला आवडेल. याची चव तुम्हाला निराश नाही करणार. पण विशेष म्हणजे फक्त आमरसच नाही, प्रत्येक पदार्थाने आम्ही इथे पैसे वसूल केले. ही कैरी की लोंजी जो प्रकार आहे ना मित्रांनो, म्हणजे कैरीची भाजी, ती मला छान वाटली. त्याच्यात थोडंफार आपण जे रेडीमेड कैरीचं लोणचं बनवतो ना, रेडीमेड, ते वाटलं मला. आता या डॉलर जिरवीचा आस्वाद घेऊया, ज्याचा की अभिषेक केला आहे मस्त थंडगार रबडीने. सुंदरचं एकदम सॉफ्ट असा गोडसरपणा आहे मित्रांनो या जिलबीमध्ये. आणि मुळात या जिलबीची चवच अतिशय सुंदर लागली मला. आणि त्यावर ही रबडी म्हणजे एकदम क्रीमी टेक्स्चर, मस्त. आणि हे मित्रांनो मूंग दाल का हलवा म्हणतात त्याला. हा डाळीचा हलवा आहे, म्हणजे शिरा आहे, आणि याच्यात ड्रायफ्रूट्स आणि पायनॅपल वगैरे सगळं टाकून बनवलेला हा शिरा. चवीला अतिशय छान. आणि गोडसरपणा जर म्हणालात तर तो एकदम प्रमाणात आहे. आणि आता या चाटकडे विशेष लक्ष द्यायची गरज आहे, जे मी दुसऱ्यांदा मागवलं आहे. मस्त थंडगार दही, त्याच्यावर हिरवी आणि गोड चटणी, आणि आत हे मिक्स व्हेजिटेबलचं पॅटीस आहे मित्रांनो. बटाटा आणि वेगवेगळ्या भाज्या टाकून बनवलेलं हे पॅटीस, आणि पापडी, त्यात मूग डाळ आहे आणि कांदा, मस्त सुंदर. इथे भातामध्ये मित्रांनो तुम्हाला 3 प्रकार मिळतात. एक म्हणजे हा पुलाव, त्याच्यानंतर मूग डाळची खिचडी आणि साधा भात. मी हा पुलाव ट्राय केला. पुलाव मला अतिशय आवडला. याच्यात तुम्हाला हे कॉर्न मिळतात, त्यानंतर मटार आणि गाजर होता त्याच्यात. आणि चव ही थोडीफार मला अशी त्याच्यात जो मिरचीचा तिखटपणा आहे तो हलका तिखटपणा जाणवला. आणि हे आहे मित्रांनो आमचं डिस्काउंट मिळालेलं एक छानसं बिल. आजच्या ऑफरमुळे आम्हाला इथे हे डिस्काउंट मिळालं होतं. तर इथे 3 वेगवेगळ्या ऑफर आहेत, त्या समजून घ्या. नमस्कार, हॉटेल राजपुरुष. आपल्याकडे आठवड्यात 3 वार जे आहेत, सोमवार, मंगळवार, बुधवार, त्या 3 वारला 3 ऑफर रन होतात. सोमवारी 419 रुपयाची जी आपली थाळी आहे, तीच थाळी सिनियर सिटीजनसाठी 299 रुपयाला आपण चार्ज करतो. मंगळवारी आपल्याकडे 249 ही ऑफर आहे, जी सर्वांसाठी आपण तीच थाळी 249 चार्ज करतो. आणि बुधवारी 419 जी थाळी आहे ती त्याच्यावरती 25% डिस्काउंट आहे फक्त महिलांसाठी. बाकी इतर सगळ्यांसाठी 419. तर मित्रांनो असा होता आमचा हा राजपुरुषमधला अतिशय सुंदर आणि एकदम चविष्ट अनुभव. काय सांगू तुम्हाला या थाळीबद्दल मित्रांनो. जनरली कसं होतं ना, थाळीमध्ये असे काही पदार्थ असतात जे तुम्हाला आवडत नाहीत, पण या थाळीचं विशेष मित्रांनो, मला एकही पदार्थ असा नाही सापडला जो मला आज आवडला नाही. प्रत्येक पदार्थामध्ये मी पैसे वसूल केले, भरभरून परत परत मागवून मी प्रत्येक पदार्थाने आपलं पोट भरलेलं आहे. सुंदर चव, खरंच सांगतो मला ही थाळी अतिशय आवडली. आणि इथला आमरसही आवडला. इथली चव तर चांगली होतीच, इथला ॲम्बियन्स चांगला होता. इथे पार्किंगची सोय तुम्हाला मिळते, 4 चाकी, दुचाकी. आणि हो, मला जी सगळ्यात गोष्ट जास्त आवडली ते म्हणजे इथे मिळणाऱ्या ऑफर्स. मित्रांनो आत्तापर्यंतच्या आपण ज्या 2 थाळ्या पाहिल्या तिथे 450 रुपये दर होता. आणि तुम्ही जर सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 दिवस पकडलेत तर तुम्हाला लिटरली या 3 ऑफर्सचा छान फायदा घेता येतो. ही गोष्ट मला अतिशय जास्त आवडली. आणि ही ऑफर आणि या थाळीची चव बघता मित्रांनो मी पुढच्या वेळेस जर थाळीचा विचार करीन तर मी राजपुरुषला नक्की येईन. तर हा होता मित्रांनो आमचा अनुभव. तुमचा अनुभव जर काही असेल, तुम्ही जर राजपुरुषला गेला असाल तर तुमचा अनुभव तुम्ही शेअर करा. तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय आवडलं. तुम्हाला असा कुठला पदार्थ होता का जो आवडला नाही, मला कमेंट करून खाली नक्की कळवा. आणि हो, सिनियर सिटीजनला तुम्हाला छान ऑफर आहे. त्याचबरोबर जर महिला असतील तुमच्याबरोबर त्यांच्यासाठी सुद्धा ऑफर आहे. तर या ऑफरचा फायदा घ्या. आपल्या वडिलांना, आपल्या आजोबांना,
आपल्या आईला, बहिणीला किंवा आजीला इथे आठवणीने न्या, कारण का या ऑफरचा तुम्हाला खूप आणि पुरेपूर फायदा घेता येईल. मी आशा करतो की तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आता भेटूया आपण पुढच्या शुक्रवारी एक नवीन थाळी घेऊन एक नवीन ठिकाणी. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.